पांडुरंगा करो मन मन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका नमामि सद्गुरुं शांतम सच्चिदानंद विग्रहम पूर्ण ब्रह्म परानंदम मी शमानंदी वल्लभम सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्वेरु गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः वचन ऐका कमळापती वचन वचन ऐका कमलापती माझी रंगाची विधी माझी वचन ऐका कमळापती मज किंवा माझी रंगाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी बाप करी जोडी लेकुराची होडी आपली करवंडी वागवणी एकाएकी केला निराशीचा धनी कडे वागवणी जगद्गुरु तुकोबाराय अभंगामध्ये सांगताय ऐका जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात ते तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये जो बाप आहे ना बाप तो बाप कसा आहे बाप करी जोडी बाप आयुष्यभर आपल्या कातड्याचं जोड आणि शेवट काय करतो कोणासाठी करतो लेकरासाठी बाप जेवढं काही गाभाड कष्ट करतो बसले मंडळी माझा प्रश्न बाप कोणासाठी कष्ट करतो बोलते म्हणजे गावातल्यासाठी लेकरासाठी बाप करी जोडे लेकुराची होडी आपली करवंडी वागवणी बाप कधी आपल्या शरीराचा आजार बघत बाप कधी आपल्याला काय झाले पाहत नाही बाप कधी दवाखान्यात जात नाही पण बाप जेवढं काही काम करतो ते फक्त कोणासाठी एकाएकी केला निराशेचा धनी कडे वागवणी भार करणे ज्या दिवशी बापाला कळतं आपल्याला निघायचं ज्या दिवशी बापाला कळतं आपली वेळ जवळ आली बाप क्षणार्धात जेवढी काही प्रॉपर्टी कमवली जेवढी काही संपत्ती ते कोणाला देतो एकाएकी केला निराशेचा धनी कडे वागवणी भार करणे लेवोनी आहे डोळा अलंकार बाप नेहमी आपल्या मुलाच्या अंगावरती सोनं नाणं बघत असतो दिसत नसल ती बाब वेगळा पण मुलाच्या अंगावरती नेहमी बापाला काय बघू वाटतं तर महाराज म्हणतात लेवोनी आहे डोळा अलंकार आणि ठेवा दावी थोर करोनिया जेवढं काय बाप आपल्या मुलाला पाहतो ना आयुष्यभर बापाला नेहमी वाटतं आपला मुलगा गावामध्ये कसा असला पाहिजे प्रतिष्ठित असला पाहिजे आपला मुलगा गावामध्ये मोठा असला आपली संपत्ती मोठी असली पाहिजे विचार करणारा कोण आहे म्हणून लेवोनिया पाहिजे डोळा अलंकार ठेवा दावी थोर करोनिया तुकोबाराय म्हणले तू का म्हणे नेती गांजो आंधी गांसी आणि उदार जीवासी आपुलिया या पुतलावरती बापा इतकं तुमच्यावरती प्रेम करणार दुसरं कॅरेक्टर आहे का नाही म्हणजे दुसरं कोणी आहे का नाही एखाद्या वेळी एखाद्या मुलावरती एखाद्या गावातला तलवार घेऊन अंगावरती यावा तो वार झेलण्याची ताकद तुकोबाराय म्हणतात बापामध्ये तू का म्हणे नेती गांजो आणि कांसी उदार जीवासी आपुलिया एकाएकी केला निराशेचा धनी कडे वागवणी भार कांदी विठाला
सरळ सरळ अर्थ महिला मंडळ पुरुषवर काय का जगद्गुरु तुकोबारायाने अभंगामध्ये बापाचं महत्व सांगितलं. पण तुम्हाला सांगू, एक दिवसीय निमित्त कीर्तन आहे. कैलासवासी पोपट जगू शेंडगे यांच्या द्वितीय पुण्यस्मरणाच्या निमित्तानं सुंदर असं भव्य दिव्य नियोजन आहे. खरं सांगू, मी तुमच्यापासून थोडासा लांब आहे, माझा तालुका वेगळा आहे, पण एवढा ठास वर्षश्राद्धाला आमच्या इकडली लोक करतात. पण पुढल्या पुण्यतिथ्या करत्याल का नाही माहित नाही. आमच्या इकडे एवढ्या मोठ्या पुण्यतिथ्या कधीच होत. द्वितीय पुण्यस्मरण आहे. टेकले मामा, विचार करण्याजोगी गोष्ट आहे. अरे ज्या बापानं आपल्याला संपत्ती दिली, ज्या बापानं आपल्याला लहानाचं मोठं केलं, अरे ज्या बापानं आपलं वजन आपल्या डोक्यावरती वाहिलं, त्या बापाच्या ऋणात मुक्त होण्यासाठी केलेला अट्टाहास उठाला. तो बाप माघारी येणार नाही, सगळ्याला माहिती आहे. एकदा जो हा देह निघून गेला, एकदा या पृथ्वी तलावरती कोणी निघून गेलं ना, बरं का बसलेले मंडळी, एकदा इथून निघून गेलं ना, माघारी कोणी येतं का? येथे बुरो नाही आले अवतार, येथे बुरो नाही आले अवतार, येथे नाही बुरो आले अवतार, बुरो आले अवतार. ओ येरते पामर जीव किती जीव किती, येरते पामर जीव किती, ओ येरते पामर जीव किती जीव किती, येरते पामर जीव किती, ओ येरते नाही आले अवतार, येरते पामर जीव किती, येथे बुरो नाही आले अवतार, येरते पामर जीव किती, येथे नाही बुरो आले अवतार, येथे नाही बुरो आले अवतार, येथे नाही बुरो आले अवतार, येथे पामर जीवन ऐका ना, महाराज म्हटले येथे नाही उरो आले अवतार. इथं कोणी राहण्यासाठी नाही आलं, पण गेल्यानंतर आपले वडील येणार नाहीत हे माहीत असून सुद्धा मोठा अट्ठास त्यांनी जे काय आपल्याला संपत्ती दिली, जे काय प्रॉपर्टी दिली, बरेच ठिकाणी बरं का बाबा आम्हाला लोक प्रश्न करतात, महाराज आमचे वडील आमच्या आयुष्यातून निघून गेले, आम्ही त्यांचं वर्षश्राद्ध पुण्यतिथी दिवस किती दिवस करायची? लोक प्रश्न करतात किती दिवस करायचे? आम्ही त्यांना म्हणतो जेवढे दिवस तुम्ही त्यांची संपत्ती खाताय तेवढे दिवस त्यांची पुण्यतिथी करायची. का? त्यांची आठवण निघाली पाहिजे. त्यांनी तुम्हाला जन्म दिलाय, त्यांनी तुम्हाला लहानाचं मोठं केलंय, म्हणून या वडिलाच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी 3 चिरंजीव आहेत. एक दादासाहेब आहेत, दुसरे देवनाथ आहेत, तिसरे नवनाथ आहेत आणि एक मुलगी आहे रेश्मा. असा हा परिवार आहे. मला आल्यानंतर मारुती बाबा इथल्या सरांनी सांगितलं, जे की नवनाथ सर आहेत आणि त्यांच्या माध्यमातूनही सेवा मिळाली. त्यांनी सांगितलं, महाराज आम्हाला शिक्षणासाठी अडचणी आल्या, आमची परिस्थिती जरा डाऊन होती. आता आमच्या घरामधील प्रत्येक मुलगा शिक्षणासाठी बाहेर आहे, प्रत्येक मुलगी शिक्षणासाठी बाहेर आहे. आजही तुमच्या वडिलांच्या पुण्याईनं या कीर्तनाच्या गादीवरून, या नारदाच्या गादीवरून आज एक आशीर्वाद देऊन जातो. जोपर्यंत तुमच्या वडिलाचा आशीर्वाद तुमच्या डोक्यावरती नवनाथ दादा, तोपर्यंत तुमची पोरं डॉक्टर, इंजिनियर, वकील, शिक्षक झाल्याशिवाय राहणार.
आणि नारदाच्या गादीवरून दिलेला आशीर्वाद कधी वाया जात नाही. असो कशी काळाची भूल आली बाग सुखाची करपून गेली कसं विपरीत घडलं सारं होता सोन्याचा संसार राजा राणीचा आमच्या विषयामध्ये आमचा बाप निघून गेला 2 वर्ष. आज आम्ही बापाला म्हणू शकत नाही. वस्तुस्थिती आहे. ज्या बापानं गावचं कार्य केलं, ज्या बापानं गावातली मंदिरं बांधली, अरे ज्या बापानं गावचं नाव उज्ज्वल केलं, गावची संस्कृती मारुती महाराज त्यांनी सांगितलं गावची संस्कृती सगळी देणगी या घरामध्ये असायची. एवढं प्रेम बापाचं मुलांवरती त्या गावावरती असा बाप आमच्या आयुष्यात सोडनिया गेले बाबा हो सोडनिया गेले बाबा आम्हाले कराना सोडनिया गेले बाबा आम्हाले कराना बाबा बाबा म्हणू सोडनिया गेले बाबा आम्हाले कराना सोडनिया गेले बाबा आम्हाले कराना बाबा 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 म्हणून पुनारा बाबा 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 म्हणावा पुनारा आज आमच्याकडे बंगला आहे. ऐका ना महिला मंडळ आमच्याकडे बंगला आहे आणि बंगल्यामध्ये आमच्याकडे 4 व्हीलर आहे. आमच्या 4 व्हीलर मध्ये बसण्यासाठी आमच्याकडे संपत्ती आहे, आमच्याकडे प्रॉपर्टी आहे. त्या प्रॉपर्टीचा हिशोब आमचा हिशोब आमच्याकडे सगळं दिलं देवानं बरं का. त्या आयुष्यामध्ये सगळं दिलं देवानं, पण गेल्या 2 वर्षामध्ये बाप नावाचं छत एखाद्या वस्तूची त्यांच्या आयुष्याचा बाप गेला, त्यांचा आधार गेला, त्यांचा कणा गेला. आमच्या आयुष्याचा बाप गेला महाराज. आम्ही येतो कोणापुढे मांडायचं. 3 पोरं, एक आमच्या रेशमाताई ताई माहेर आल्यानंतर बाप म्हणू शकत नाही. आणि तुम्हाला खरं सांगू माहेरावरती जेवढा प्रेम करतो ना महिला मंडळ तेवढं दुसरं प्रेम कोणी कोणी हा बाप आमच्या आयुष्यामध्ये असला पाहिजे. तो बाप तुम्ही किती आंदोलनात प्रेम केल्याने आम्ही त्यांना वाचवण्यासाठी कष्ट केलं त्यांनी बंगला बांधण्यासाठी, कष्ट केलं त्यांनी पोरांना शिकवण्यासाठी. मला नवनाथ सांगली त्यांचं शिक्षण सांगितलं, मला उदाहरण सांगता येणार नाही एवढं शिक्षण आहे. मुलाला आपल्या बापाबद्दल प्रेम असावं आणि बापाला मुलाबद्दल कधी बरं वाटतं माहिती का महाराज? हो बुलढाणा कधी बरं वाटतं बापाला आपल्या मुलाबद्दल जेव्हा आपला मुलगा आपलं नाव गावामध्ये काढतो, तालुक्यामध्ये काढतो, जिल्ह्यामध्ये काढतो, नव्हे महाराष्ट्रामध्ये काढतो. पुत्र देयाचा मुलगा ज्याचा या शेंडे परिवारानं आपलं काम या गावाला दाखवून दिलं.
आपलं का या तालुक्याला दाखवून दिलं, आपला या जिल्ह्याला दाखवून दिलं. म्हणून या परिवारावरती सगळेच राजकीय काम प्रेम करतात, सगळे राजकीय काम प्रेम करतात. का माहिती का? कारण वडिलांचे पुण्य आहे. म्हणून खरं सांगू, या घरात बाप सोडून या गे बाबा आम्हा सर्वांना, सोडून या गे बाबा आम्हा लेकरांना. बाबा 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 म्हणून बाबा बाबा म्हणून कुणाला. मग माझं तुम्हाला सांगणं आहे, कीर्तनांमधून हे परमार्थ आम्ही नक्की करू. परमार्थ आम्ही नक्की करू. परमार्थ करत असताना जीवन कसं जगायचं हे आम्हाला का माहितीये का मारुती महाराज? आज बाहेरच्या ठिकाणी कोणी कोणाचं ऐकत नाही, कोणी कुणाला विचारत नाही. आमच्या आयुष्यामध्ये कसं झालंय माहिती का? कसं झालंय तुमच्या आयुष्यामध्ये सांगतो मामा. जोपर्यंत घराचं काम चालू आहे तोपर्यंत आपण कुणाचं ऐकतो? इंजिनियरचा ऐकतो. जोपर्यंत आपली केस कोर्टामध्ये चालू आहे तोवर कुणाचं ऐकतो? वकिलाचं. जोपर्यंत आधार बरा होत तोपर्यंत आपण कुणाचा ऐकतो? डॉक्टरांचा ऐकतो. जोपर्यंत आपण शाळेमध्ये तोपर्यंत कुणाचा ऐकतो? मास्तरांचा ऐकतो. आणि जोपर्यंत आपण कीर्तनांमध्ये कुणाचा ऐकतो? महाराजाचं, बुवाचं ऐकता, बुवाचं. पण बुवाचं ऐकलेलं सुद्धा कुठं न्यायचं? घरी न्यायचं हो, फक्त ऐकून इथं सोडायचं नाही. का माहितीये का? समाज सुधारवण्याचं काम आम्ही या ठिकाणी करतोय. जीवन जगत असताना बापावरती प्रेम करा. बाप जर तुमच्या आयुष्यामधून निघून गेला ना, परत बाप माघारी येत नाही. चिट्ठी ना कोई संदेश जाने न संदेश, जहाँ तुम चले गए, जहाँ तुम चले गए, इस दिल में लगा के जाने वो कौन सदेश, जहाँ तुम चले गए. माझं सांगणं तुकोबरायाने बाप सांगितलं, बाप तुमच्या आमच्यासाठी करतो काय? बाप तुमच्या आमच्यासाठी कुठे काय करतो? आपल्याला प्रश्न पडतो. मग तुकोबराय म्हणतात, जगामध्ये बाप फक्त काम करतो कोणासाठी? कोणासाठी? मुलासाठी काम करतो. आई घरी आणल्याला स्वयंपाक तयार, आई घरी आणल्याला किराणा घेते, त्यापासून स्वयंपाक तयार करते. किराणा आणण्यासाठी, ती पिशवी भरण्यासाठी जो पैसा लागतो तो पैसा कमवण्यासाठी बाप अहोरात्र काम करतो. बरोबर आहे का? बरोबर आहे का? शेतामध्ये माती कोप, तिला बोराटी जाप, तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप. लेतो अंगावरी चिंध्या, खातो मिरची भाकर. काय करतो? अंगावरती चिंध्या लेतो, चिंध्या. स्वतःचे कपडे किती फाटल्या महिला मंडळ पुरुष बाप कधी नवीन घेत नाही. पण आमच्या मुलांच्या अंगावरती एक जर फाटका कपडा असेल बाप लगेच काय करतो? नवा आणून देतो. मग मला सांगा ना महाराज, मग मला सांगा की आम्ही काय करावं, काय करावं? जगत तुकोबराय काय नका करू. जोपर्यंत आई बाप जिवंत आहेत ना तोपर्यंत आई बापाची सेवा करा. आम्ही भरपूर ठिकाणी कीर्तनाला जातो बर का सर, नवनाच भरपूर ठिकाणी कीर्तन करतो, भरपूर ठिकाणचे घरदार बघतो. तुम्हाला खरं सांगू, गॅदरिंगचा कार्यक्रम होता एका शाळेमध्ये आमच्या इंदापूर. गॅदरिंगचा कार्यक्रम होता आणि एक मुलगी गॅदरिंगच्या कार्यक्रमाला आपल्या आईवडिलाला घेऊन आली. मग ती मुलगी दुसऱ्या मुलीला म्हणली, का ग माझे आईवडील आले गॅदरिंग बघायला, तुझे आईवडील का नाही आले? त्या मुलीनं उत्तर दिलं आणि उत्तर कायमस्वरूपी जोपर्यंत तुम्ही जिवंत आहे ना हे उत्तर डोक्यामध्ये ठेवा. त्या मुलीनं सांगितलं,
तुझे आई वडील आले, तुझे आई वडील सुटुकुटात आले, तुझ्या आई वडिलाच्या अंगावरती सूट आहे, बूट आहे, सोनं नाणं आहे, सगळं आहे, पण माझा बाप फाटकी कपडे घालतो. माझ्या बापाच्या अंगावरती फाटकी कपडे, कधी चप्पल नीट घालीत नाही, कधी दाढी करीत नाही, कधी वाढलेले केस कमी करत नाही, म्हणून मी माझ्या बापाला गॅदरिंगला आणलं नाही. त्या मुलीला माझं सांगणं आहे, जोपर्यंत बाप आयुष्यभर काबाड कष्ट करतो ना, तोपर्यंत तुम्हाला सुखाची भाकर मिळते, सुखाची झोप मिळते. पण ज्या दिवशी बाप निघून जातो ना, बघा त्या काय घराची अवस्था असते. बाप निघून गेल्यानंतर तुम्हाला नेहमी बापाची आठवण येते. अरे जीवन जगत असताना तुम्हाला सर्वांना जायचंच आहे, बरं राहायचंय कुणाला? बरं का, माझा प्रश्न आहे, शिंदे मळ्यातली सगळी लोक, माझा तुम्हाला प्रश्न आहे बर का, माझा तुम्हाला प्रश्न आहे. आपण जर एखादी फोर व्हीलर घेतली, मारुती बुवा फोर व्हीलर घेतली, फोर व्हीलर मध्ये डिझेल टाकलं, डिझेल टाकी फुल केली आणि गाडी हा अशी सनाट आपण हवेला काढली, किती वेळ चालेल? किती वेळ चालेल? डिझेल आहे तवर, डिझेल आहे तवर. तशी या देहाची ही जी गाडी, ही गाडी जोपर्यंत याच्यामध्ये डिझेल आहे, जोपर्यंत यामध्ये पेट्रोल आहे, तोपर्यंत ही गाडी चालणार आहे. ज्या दिवशी या देहातलं डिझेल आणि पेट्रोल संपल, त्या दिवशी राम नाम बोलत हा सत्य. गेल्यानंतर देवाचं नाव सत्य म्हणण्यापेक्षा जिवंत आहे तोपर्यंत काय केलं पाहिजे? जेने हा जीव दिला, जेने हा जीव दिला, जेने हा जीव दिला, जेने हा जीव दिला, तयाचे करी चिंतन, तयाचे करी चिंतन, तयाचे करी चिंतन, तयाचे करी चिंतन. जगत जीवन नारायण, जगत जीवन नारायण, जगत जीवन नारायण, जगत जीवन नारायण. महाराजांनी सांगितलं, जेने हा जीव दिला दान, ज्यानं हे तुम्हाला देह दिलाय, ज्यानं तुम्हाला जन्माला घातलंय, त्याचं नाव घ्या. जीवनामध्ये आम्ही संसार करायला लागलो, पण बसलेली मंडळी, माझा तुम्हाला प्रश्न आहे, संसार माझ्या संतांना केला, संसार माझ्या तुकोबरायांनी केला, संसार सोडला का त्यांनी? त्यांना तर किती होत्या? इकडली लोक बोलत नाहीत काय? किती होत्या? 2 होत्या, 2. पण तुकोबरायांनी संसार सोडला का? नाही सोडला. पण आम्हाला असं झालंय, परमार्थ कर म्हणलं, देवाचं नाव घे म्हणलं की काय म्हणतात? आम्हाला संसार आहे, आम्हाला संसार आहे. संसारी असावे, असोनी असावे, संसारी असावे, असोनी असावे, संसारी असावे, असोनी असावे, संसारी असावे, असोनी असावे. भजन करावे वेरोवे, भजन करावे वेरोवे, संसारी असावे, असोनी असावे, संसारी असावे, असोनी असावे, संसारी असावे, असोनी असावे. भजन करावे वेरोवेला, भजन करावे, संसारी असावे, असोनी असावे, भजन करावे वेरोवेला, भजन करावे वेरोवेला. मग महाराज आम्हाला सांगा ना, आम्ही आयुष्यामध्ये करावं काय? संसारी असावे ना असोनी नसावे, देवाचं नाव घ्यावं. महाराज फायदा काय? बर का प्रसाद दादा,
फायदा काय? पुरुष वर्ग महिला मंडळ मला न्यात आहे, तुम्हाला कुठं न्यायचंय आणि कुठपर्यंत आणायचंय, पण माझं कीर्तन ऐका ना, तुम्हाला खरं सांगतो. परमार्थ का करायचं? देवाचं नाव का घ्यायचं? तुम्ही जर देवाचं नाव घेतलं महिला मंडळ पुरुष वर्ग, तर तुमची पोरं काय नाव घेणार? ते आजी म्हणतात रावणाचं. देवाचं नाव घेतलं तर पोरं करण्याचं नाव घेणार देवाचं. बरं उदाहरण देऊ का तुम्हाला? एक बाप होता, बाप, आणि बाप आपल्या मुलाला म्हणला, ए बाळ्या इकडे. बाळ्याला बोलवलं, बाळ्या जवळ आला आणि बाळ्याला म्हणला, हो ही गी बिडी, आणि बिडी घेऊन कुठनं निखऱ्यावनं पिटवून कुठं आण, माघारी आण. बरं बापानं काय सांगितलं? बिडी पेटवाय सांगितलं. मग बाळ्याला वाटलं जर आपला बाप बिडी वडतोय तर आपणही काय केलं पाहिजे? बिडी वडली पाहिजे. तसं तुम्ही आयुष्यामध्ये जर का देवाचं नाव घेतलं तर तुमच्या घरच्या बाळ्याला वाटल आपला बाप देवाचं नाव घेतोय, आपली आई देवाचं नाव घेते, आपली आई देवाची भक्ती करते, आपला बाप देवाची भक्ती करते. बाळ्या काय करणार? देवाचं नाव घेणार. तुम्हाला खरं सांगतो, नारदाच्या गादीवरती नवनाथ सर खोटं नाही सांगणार, आजची 80% तरुण पिढी जी आहे ना, व्यसनाच्या आहारी चालली. आणि ह्याला सर्व मी म्हणत नाही, सर्व सगळ्या गोष्टीने आईबाप जबाबदार आहे. सगळे आईबाप जबाबदार नाही, पण थोडके आईबाप असे आहेत, थोडके आईबाप असे आहेत की आपण काय करतो हे आपल्या मुलांना सांगतात, आणि तेच काय करतात. आई सकाळी 5:00 उठली की आईच्या हातावरती काळी काय असते? मिश्री, 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 हा मिश्री. आणि आमच्यात संध्याकाळी झोपताना, मी माझे वडील आहेत, मी काय दुसऱ्याचं उदाहरण द्यायला नाही आलं. सुनील महाराज कधी कधी झोपताना आमचं नाना काय करतात? हे खातात आणि तसंच झोपतात. माझी तुम्हाला विनंती आहे, कॅन्सरचं प्रमाण, अटॅकचं प्रमाण, तुम्ही तंबाखू तोंडात टाकता तसंच झोपता. इकडे बघा, तुम्ही जर तंबाखू खाऊन जर झोपला तर कॅन्सर आणि तुम्हाला अटॅक याचं प्रमाण काय जास्त आहे. हा माझी विनंती आहे, व्यसन करत असताना व्यसन कसं पाहिजे? मापामध्ये पाहिजे. चला माझा प्रश्न आहे तुम्हाला, मी भक्ती करा म्हणतोय, मी देवाचं नाव घ्या म्हणतोय. संसारामध्ये संतांनी देखील देवाचं नाव घेतलं आणि देवाच्या नावावरती काय केला? विश्वास ठेवला. तसं माझा तुम्हाला प्रश्न आहे, बसलेले मंडळी, देवाच्या नावावरती तुम्ही काय करायचं आहे? विश्वास ठेवायचा आहे आणि देवाला आपलं मानायचं आहे. चला मला मग तुम्हाला सांगायचं आहे, जर का बाप असा असेल, जर का बाप असा असेल तर मुलगाही तसाच होतो. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, बाप आयुष्यामध्ये जेवढं काही काबाड कष्ट करतो, बाप रात्रीचा दिवस करतो, रक्ताचं पाणी करतो, बर का, रक्ताचं पाणी करतो, काबाड कष्ट करतो. आज याच्या बांधाला, उद्या त्याच्या बांधाला, आज घरामध्ये हे आण, उद्या घरामध्ये ते आण, हे सगळं करण्याचं काम जर कोण करतो त्याचं नाव बाप आहे. आणि असा बाप जगद्गुरु तुकोबारायांनी अभंगाच्या पहिल्या चरणात बाप करी जोडी लेकराचे होणे, बाप करी जोडी लेकराचे होणे, बाप करी जोडी लेकराचे होणे, बाप करी जोडी
आम्हाला सांगा ना आम्ही करायचं काय. बरं का बसलेली मंडळी, पुरुष वर्ग, महिला मंडळ, बाप काय करतो तुमच्या आमच्यासाठी. बाप करी जोडे, जोडे करतो जोडे, गावातल्या लोकांसाठी नाही, तालुक्यातल्या पुढाऱ्यासाठी नाही महाराज, हे जे त्याच्यासाठी नाही, लेकराच्या ओढीनं बाप कमवतो. मग महाराज आम्हाला सांगा ना आम्ही काय करावं. तरुण वर्ग, पुरुष वर्ग, महिला मंडळ, पुरुष महिला मंडळ, तरुण मुली, तुम्हाला माझं सांगणं आहे. परवाची भिगवणची गोष्ट आहे. भांडवल तयार करत नाही मी, आणि भांडवल तयार करायची नवनाथ सर मला सवय नाही, पण तुम्हाला खरं सांगू, भिगवणची गोष्ट, काल परवाची गोष्ट जर तुम्ही ऐकली, अरे काय बापाला वाटलं असेल, बाप केलेला आहे त्या घरातला, त्या पोरीचा बाप केलेला आहे. बाप 5-6 वर्षापूर्वी वारलेला आहे, आई एकटीच आहे, आणि मुलगी स्वतः कॅमेऱ्याच्या पुढे येऊन सांगते XYZ. नारदाच्या गादी नाही सांगणार मी काय म्हणले, पण माझा तुम्हाला सांगणं आहे, कीर्तनांमधून दुसरं काही नेता नाही आलं तर चालेल, पण आपला धर्म काय आहे नीट ऐका. धर्म ऐका, धर्मासाठी काम करा, धर्मासाठी जगा. काय मला लक्षात येत नाही मारुती महाराज, काय लोक विचार करतायत. संक्रांत सण कोणत्या धर्मात साजरा होतो? संक्रांत सण कोणाच्या? आपला कुठला आहे? हिंदू. बर, संक्रांत आपल्यात होती, भाऊबीज आपल्यात, नागपंचमी आपल्यात, दिवाळी आपल्यात. बर, जेवढे काय सण आहेत ते सगळे कुठं? आपल्यात. मग माझा मुलींना प्रश्न आहे बर का पुरींनो, मग माझा तुम्हाला प्रश्न आहे की तिकडे जाऊन सण कुठलं साजरं करणार? तिकडे जाऊन कुशाल पोरगी सांगते मला मान्य आहे, मला मान्य आहे, माझं 2 वर्षापासून आहे, 500च्या टेम्पोवर तिने काल लिहून दिलं. काय वरतून बाप बघत असेल आणि बाप सांगत असेल, निपुत्री राहिलो तर चाललो असतो, कुठलीही पोरगी जन्माला घातली. विठ्ठल मग माझा महिला मंडळ तुम्हाला प्रश्न आहे, तुम्ही माझ्यापेक्षा वयानं आईच्या वयाच्या आहेत, बहिणीच्या वयाच्या आहेत, काही माझ्या काकूच्या मामीच्या मामा. माझा तुम्हाला प्रश्न आहे, ज्या दिवशी तुमचं लग्न जमणार आहे, ज्या दिवशी तुमचा बाप मुलगा बघतो, चांगलं बघतो का वाईट? चला बोला, चांगलं का? चांगलं बघतो ना. मग आमचा तुम्हाला महाराज लोकांचा तुम्हाला प्रश्न आहे, जर का बाप चांगलं स्थळ बघतोय तर मग आमच्या मुली लवजियाच्या नादी का लागतात? धर्म काय सांगतो? ज्या धर्मात जन्माला आलो ना त्या धर्मात शेवटपर्यंत मेलं पाहिजे आणि त्या धर्मात राहिलं पाहिजे. महिला मंडळ आपल्यात असं आहे का नेहमी पदर घ्यावा? आता नका घेऊ कोणी, नेहमी पदर घ्यावा असं आहे का? जुने घेत होते, आता नवीन आले आपण काय म्हणतो का? नाही काय म्हणत. बरं, महिलांना आरक्षण कुठे कुठे? ग्रामपंचायत आहे, पंचायत समितीला बोलतो रा, पंचायत समितीला हाय, जिल्हा परिषदला हाय, तुम्हाला आमदार व्हायचं आमदार होत आहे. तिकडं गेल्यानंतर नेहमी तोंड काय करावं लागतं? झाकावं लागतं, झाकाव. हा, आणि रात झाकावं लागतं. आणि तुम्ही ज्यावेळी तुमच्या मनाने काम करायचं नाही, ज्यावेळी तुमचे तिथले धर्मगुरू सांगतात ना उघडा दाखवा तोंड, तेव्हा दाखवावं लागतं. मग माझा तुम्हाला प्रश्न आहे, जर का हिंदू धर्म चांगला असेल तर तिथंच बघा, तिथंच लग्न करा. मी काय तुमच्या विरोधात आज बोलाय आलो नाही, पण तुम्हाला खरं सांगतो, या नारदाच्या गादीवरून काल अख्ख्या महाराष्ट्राला प्रश्न पडला, आम्ही कुठल्या वळणावर चाललोय? आमच्या हातामध्ये काय आहे? आम्ही करतोय काय? आम्हाला जायचंय कुठं? माझं म्हणणं आहे, तुम्ही काही करा, तुम्ही काही करा, पण ज्या धर्मवीर संभाजी राजाने तुम्हाला धर्म सांगितलं, ज्या अहिल्या देवीनं मंदिर बांधली, तुम्हाला बसलेले मंडळी एक मिनिट लक्ष द्या ना, ऐका. तुम्हाला खरं सांगतो, नारदाच्या गादीवर अहिल्या देवी होळकर यांचा मुलगा, एक मुलाचा रथ जो असतो घोड्याचा रथ, अहिल्या देवींच्या मुलाच्या रथामध्ये एवढा जोरात रथ चालवत होता, एवढा जोरात रथ चालवत होता सुनील महाराज. एक गाईचं पिल्लू, एक गाईचं वासरू तिथं त्या ठिकाणी आडवं आलं, आणि वासरू आडवं आल्यानंतर
त्या ठिकाणी ते जागेवर गतप्राण झालं. कुणाचं? अहिल्या देवींच्या मुलाच्या हातून एक गायचं वासरू गेलं. मग लोक अहिल्या देवींपाशी आली. ऐका, इतिहास सांगतोय आणि इतिहास कधी विसरायचा नाही. ज्या पूर्वजांनी आपल्याला इतिहास सांगितला ना, त्या पूर्वजांचा इतिहास विसरायचा नाही. अहिल्या देवींच्या घरात जन्माला आलेलो आपण. माझा ऐका, एक वासरू मेलं आणि वासरू मेल्यानंतर लोक त्या ठिकाणी अहिल्या देवींपाशी आली आणि अहिल्या देवींपाशी आल्यानंतर अहिल्या देवींना सांगितलं की तुमच्या मुलाच्या हातून आमचं एक वासरू गेलं. मुलाची एवढा फास्ट रथ बघितला आणि मुलाला बोलवलं. महिला मंडळ, अहिल्या देवींनी मुलाला बोलवलं आणि मुलाला समोर बसवलं. का मेलं वासरू? फास्ट गाडी होते म्हणले. आणि मोठ्या मोठ्या जगात, एवढ्या मोठ्या जगात एखादी छोटी गोष्ट होत असते. कोण म्हणला? अहिल्या देवींचा चिरंजीव म्हणला. ऐका ना मग महाराज, मग काय केलं? अहिल्या देवींनी धर्म सांगितला. त्या ठिकाणी अहिल्या देवींनी काय केलं? रथ आणला, आपल्या मुलाला तिथं हातपाय बांधून झोपवला. वस्तू तिथे सांगतोय, कुठला कथाभाग सांगत नाही, तुम्हाला टाइम घालवायचा म्हणून घालवत नाही. दोन्ही हात बांधला आपल्या पोराचं, दोन्ही पाय बांधला आपल्या पोराचं. एक आई आहे महिला मंडळ, आईनं आपल्या पोराचा हात पाय बांधलं आणि रस्त्यावर टाकून दिलं. मोठा रथ आणला अहिल्या देवींनी आणि रथ त्या पोराच्या पायावरून नेला. अहिल्या देवींनी तिथं धर्म सांगितला. धर्मामध्ये कुणाची हत्या केली पाहिजे का? हत्या केली पाहिजे का? नाही. मग तिकडं जाऊन निस्ती पहिलं खायची, गुरंढोरं खायची. कुठल्या देवानं सांगितलं खायला? कुठल्या देवानं सांगितलं? तिकडे खायला काय भेटतं? वाळवलेलं भेटतं. मग माझा तुम्हाला धर्म आहे, मग माझं तुम्हाला सांगणं आहे, धर्म जर आहिले माझं तुम्हाला सांगणं आहे, कुणाच्याही घरामध्ये जा, धर्म बदलून गेला तर फ्रीज मध्ये आम्हाला सुटकेस मध्ये काय भेटतात? आमचेच तुकडे भेटतात. मग आम्ही तुम्हाला विचारावं लागेल की आम्हाला भेटलं काय? क्षणिक सुखासाठी महिला मंडळ, माझा तुम्हाला प्रश्न आहे, हिंदू धर्मामध्ये तुम्हाला कोण समजतात? देवी समजतात ना, देवी समजतात. आम्ही तुमची पूजा करतो, तुमच्या पाया पडतो. तिकडं गेल्यानंतर त्या धर्मामध्ये महिलांना उपभोगाची गोष्ट मानतात. एक लग्न झालं काय, 10 लग्न झाली काय, त्यांच्यात मान्य. आपल्यात एक वचनी, एक बाणी आणि एक पत्नी, असं आमचा धर्म आहे. आणि अशा धर्माला सोडून आम्ही नाही त्या ठिकाणी का जायचं? मी कीर्तनामध्ये ठरवलंय गेल्या 2-4 दिवसापासून, मारुती बुवा 10 मिनिटं धर्मावर बोलायचं. का? माझ्या कीर्तनामध्ये काय पोर आहेत, काय पुरी आहेत. मग माझं तुम्हाला सांगणार, माझ्याकडून 2 पोरांची मन जर बदलली, 2 पुरींची मन जर बदलली तर माझं कीर्तन सार्थकी झालं. जीवनामध्ये काय पाहिजे? आपल्याकडून माणसं बदलली पाहिजे. त्यांच्या धर्मामध्ये आपल्या धर्मातली पोरगी जर पळवून आणली ना, माझा सांगणं आहे तुम्हाला, पाठीमागली लाल शर्टवाले दादा, हिंदू धर्मातली पोरगी जर त्यांनी पळवून नेली तर 25 लाख भेटतात. किती? 25 लाख. आणि माहितीनं बोलतोय, उगर थापड गप्पा मारित नाही, माहितीनं बोलतोय. 25 लाख भेटतात परपंच उभा करा. आणि आपण त्यांच्या धर्मातली जर इथं आणली तर आपल्याकडे काय भेटतं का? नाही ना. मग माझं तुम्हाला सांगणं आहे, मग हिंदू धर्म चांगलं शिकवतो, वाईट शिकवत नाही. अशा हिंदू धर्मामध्ये तुम्ही जन्माला आलाय. मग माझं तुम्हाला सांगणं आहे, तुमच्या आमच्यासाठी मार्गदर्शक संत आहेत.
संत तुम्हाला सांगतात आम्ही मार्ग दाऊन गेले आधी, गेले आधी, मार्ग दाऊन 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 गेले आधी. दयानिधी संतते, दयानिधी संतते, चालू झाला चाडू संताचे मार्ग, चाडू संताचे मार्ग. मग संत आम्हाला सांगतात ऐका ना बसलेले मंडळी महिला वर्ग पुरुष वर्ग मग संत आम्हाला सांगतात आम्ही तुमच्यासाठी आलो जेवढं काय काम केलं आम्ही वैकुंठवास आलो याची कारण असे बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया आम्ही तुमचं कल्याण करण्यासाठी आलो आम्ही तुम्हाला चांगलं सांगण्यासाठी आलो कोण म्हणले संतांनी सांगितलं आणि संतांनी जे काय सांगितलं ते कीर्तनकार कुठं सांगतात कीर्तनांमध्ये सांगतात मग माझा ऐका ना त्या संतांनी तुम्हा मला सांगितलं देवाची भक्ती करायला लावली त्या संतांनी तुम्हा मला सांगितलं तो देव आहे त्या देवाची भक्ती करा ज्या मामांनी तुम्हा आम्हाला सांगितलं देवाचं नाव सत्य आहे जीवनामध्ये काही सत्य नाही मामा जीवनामध्ये नेहमी म्हणायचे विठ्ठलाचं नाव घ्यायचे विठोबा रुक्माई विठ्ठल रुक्मिणी देवाचं नाव घेऊन मामा नेहमी लोकांना मार्गदर्शन करायचे मग माझं ऐका ना जर का मामा देवाचं नाव घेत होते जर का संत देवाचं नाव घेत होते तर आपणही देवाचं नाव घेतलं पाहिजे महाराज फायदा काय त्याचा फायदा पाहिजे ना कुठल्याही गोष्टीचा फायदा पाहिजे फायदा असल्याशिवाय आपण गोष्ट करतो का खुशाल नाही म्हणताय फायदा नसला तरी कधी कधी एखादी गोष्ट करावी लागते मग माझा ऐका ना महाराज आम्ही करावं काय ज्या बापानं तुमच्या आमच्यासाठी ही संपत्ती उभी केली ज्या बापानं 5 एकराचं 10 एकर केलं ज्या बापानं 2 तोळ्याचं 4 तोळं केलं ज्या बापानं 2 गायाच्या 10 गाया केल्या ज्या बापानं 4 गुंठ्याचं 5 गुंठ केलं तुम्हाला मोठ्या ठिकाणी नोकरीला लावलं ज्या बापानं तुम्हाला पहिलीपासून ग्रॅज्युएशन होईपर्यंत शिकवलं त्या बापाचा उपकार माना आणि त्या बापाला नेहमी सांगा पप्पाची सवय ना पप्पा मी तुमचा आणि तुम्ही जोपर्यंत मला एखादा शब्द सांगाल तोपर्यंत मी खाली पडून देणार नाही त्या बापाची जी छाती फुगल ना ती कधी कमी नाही येणार पण आमचा प्रश्न वेगळा आहे आम्ही त्या बापाला म्हणतो तुम्हाला काय त्या बापाला जर काय कळत नव्हतं तर तुम्हाला शाळेला दप्तर कुणी आणून दिलं बोल तर ज्या बापाला काय कळत नाही म्हणून आपण मोठ्याने ओरडतो त्या बापानं तुम्हाला शाळेला काय आणून दिलं तर शाळेला पाटी कुणी आणून दिली त्या बापानं वही पेन कुणी आणून दिलं त्या बापानं आणून दिला मग माझं तुम्हाला सांगणं ऐका ना तो बाप सगळं काही तुमच्यासाठी करतो तर त्या बापाला आपण काय केलं पाहिजे विसरलं नाही पाहिजे त्या बापाला डोक्यावर घेऊन नाचलं पाहिजे पण आता वस्तुस्थिती वेगळी महाराष्ट्रामध्ये आम्ही बापाला घेऊन डोक्यावर नाही नाचत आम्ही नेत्याला घेऊन डोक्यावर नाचतो विठ्ठल आम्ही इलेक्शन जवळ आलं की नेत्याचे फोटो डोक्यावर घेतो आम्ही मॅच बघितली की आम्ही मोठ्या क्रिकेटपटूंचं स्टेटसला लावतो मोबाईल मध्ये स्टेटस ठेवतो तोफा आणतो तोफा लावतो मग माझा प्रश्न आहे बसलेले मंडळी पुरुष वर्ग महिला मंडळ त्या विराट कोहलीला काय आवडतं हे आमच्या पोरांना माहिती पण घरातल्या बापाला काय आवडतं हे त्या पोरांना माहिती आहे का एखाद्यानं हात वरती करावं आजचं पाकिट त्याला मला माझ्या बापाची आवड माहिती तिने हात वर करा कधी आम्हाला माहितीच नाही आमच्या बापाला माहिती आमच्या पोराला काय आवडतं आमच्या आईला माहिती आमच्या पोराला कुठली भाजी आवडते आमच्या बापाला माहिती मुलाला काय दिलं पाहिजे आमच्या बापाला माहिती आहे पोराला कुठल्या साईडला शाळेला घालायचं पण आमच्या पोरांना माहित नाही आमचा बाप दिवसभर करतो काय
आमचा दिवसभर बाप कोणाच्या इथं कामाला जातो, कोणाच्या इथं नांगरतो, कोणाच्या इथं फनतो, कोणाच्या बांधाला काम करतो, आम्हाला काही माहित नाही. बाप 400 रुपयांनी कामाला जातो. बाप 400 रुपयांनी कामाला जाऊन आल्यानंतर मुलगा घरामध्ये आल्यानंतर बापाला म्हणतो कॉलेजला जायचंय. आणि इकडं 7 फेब्रुवारी पासून 14 फेब्रुवारी पर्यंत काय साजरा करतो? डे साजरा करतो. डे फुल घेतो, टेडी घेतो आणि बापाकडून आलेला 1000-2000 त्याच्यावारी घालवतो. कोण? मग माझं त्याला सांगणं, ए बाळा ऐक ना, ए पाठीमाग तरुण पिढी आहे, एक काम करा, एक ड्रेस घ्या बापाच्या मापचा आणि तो ड्रेस बापाच्या हातामध्ये द्या. तो बाप आयुष्यभर तुम्ही नेऊन दिलेला ड्रेस घालायचा विसरणार नाही. बसलेले मंडळी, महिला मंडळ नारदाच्या गादीवरती उभा आहे. माझा बाप तुम्हाला सांगतो, 15 वर्ष झालं माझा बाप आजही दुसऱ्याच्या रानामध्ये सालानी आहे आणि सालान्याचं पोरग कीर्तन करतो. माझा बाप अजूनही सालानी, 15 वर्ष झालं. माझी आई आजही 250 रुपयांनी खुरपाई झाली. आजही माझी आई सकाळी खुरपाई गेली, मी इकडं आलो. आईने मला ती उठवली, तिने मला उठ जायचं तुला. मग माझं तुम्हाला सांगणार, जर का बाप तुमच्यासाठी कष्ट करतो, जर का आई तुमच्यासाठी कष्ट करते, पण आम्ही बापाच्या आणि आईच्या नावासाठी काहीच करत नाही. बापाला कुठं नेऊन टाकतो? वृद्धाश्रमात नेऊन टाकतो. आईला वृद्धाश्रमात नेऊन टाकतो. पण त्या बापानं काय केलं? एकाएकी जेवढी काय तुमची संपत्ती कमवली, जेवढी काय प्रॉपर्टी केली, ती सगळी क्षणार्धात कुणाच्या नावावर करतो? मुलाच्या नावावर करतो. मग तेच महाराज अभंगाच्या ना की आपल्या हातून 2 मिनिटं देवाचं भजन व्हावं, आपल्या तोंडून 2 मिनिटं देवाचं नाव निघावं. इथून गेल्यानंतर कोण तुम्हाला देवाचं नाव घ्या म्हणतं का? मामा, इथून गेल्यावर कोण तुम्हाला देवाचं नाव घ्या म्हणतं का? नाही म्हणत. हिथंच तुम्हाला देवाचं नाव कीर्तनकार घ्या म्हणतात, दुसरीकडे गेल्यावर देवाचं नाव घ्या कोणी म्हणत नाही. मग एकदा देवाचं नाव मोठ्या प्रेमानं घ्या. सर्वांनी हात वरती करा, दोन्ही हात वरती घ्या. वा वा, घ्या 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 घ्या. राहू द्या तसंच. एकदा मोठ्या प्रेमानं देवाचं भजन. जय जय जय
हरी 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 कुंडली हो वा आनंद इथंच घ्या. घरी गेल्यावर कीर्तन ऐकाय भेटणार नाही, घरी गेल्यावर पक्वाज ऐकाय भेटणार नाही, म्हणून इथंच आनंद घ्या. तोबार कुमाई विठोबा चेअरमन साहेब आले. साहेब धन्यवाद तुम्ही आला आणि या शेंडगे परिवारानं हा कार्यक्रम भव्य या ठिकाणी आयोजित केला. झालंय माझं कीर्तन. तुम्हाला सांगू जाता जाता दोन गोष्टी सांगतो. ज्या बापानं आपल्याला इथपर्यंत आणलं, ज्या बापामुळे आपण इथपर्यंत राहिलो, त्या बापाचे उपकार कधी विसरू नका. त्या बापानं आमच्यासाठी केलं काय? माझ्या डोळ्यातली आसव कुणी माया पुसताना, माझ्या डोळ्यातली आसव कुणी माया पुसताना, उरी उलगा तोया गोष्ट बापाची सांगताना, त्याच्या फटक्या किती ठिकाण जोडली उभ्या आयुष्याला कशी कातर लावलेली मला कसंच होतया कुणी बाबा पुरी मुलगा गोष्ट बाबाची सांगताना. बाप आमच्यासाठी आयुष्यभर काबाड कष्ट करतो. त्या बापाचा आमच्यावरती जे उपकार आहेत ना, ते उपकारातून आम्ही कधी उतराय होऊ शकत नाही. काय उपकार आहेत महाराज, काय केलं ते बापानं आमच्यासाठी? जन्म देणं तर सगळ्याचं काम आहे. आम्हाला फक्त जन्म दिला बापानं. जन्म दिला भाग वेगळा आहे. तुम्ही ज्यावेळेस लहान होता ना, लहान त्यावेळेस तुम्हाला शाळेत घालण्याचं काम त्यानं केलं. तुम्ही कळतीला आला की घर बांधण्याचं काम जर कोणी केलं त्याचं नाव बाप आहे. ज्यावेळेस तुमची लग्नाची वेळ आली ना, पोरगी बघण्याचं काम, ह्याच्या दारामध्ये हात जोडण्याचं काम, त्याच्या दारामध्ये हात जोडण्याचं काम तुमच्या लग्नासाठी जर कोणी केलं त्याचं नाव बाप आहे. बाप वेगळं काय करतो? बाप तुमचं लग्न होण्यासाठी ह्याचं दार त्याचं दार बघ. त्या मुलीच्या दारामध्ये जातो, त्या मुलीच्या बाबाचं पाय धरतो. ऐका ना, ऐका ना, तुमची मुलगी माझ्या घरात द्या ना, माझं पोरग चांगलं सांभाळा आणि मी सासरा आहे, मी तिची चांगली काळजी घे. तो बाप सांगतो. तो बाप सांगतो की महाराज तुमच्या मुलीवरती मी नितांत प्रेम करीन, फक्त एक काम करा ना, माझ्या मुलाला तुमची मुलगी द्या. ऐका ना, लग्न होतं, लग्न झालं, मुलाचं नवीन नवीन लग्न झालंय, बापाला माहिती आहे मुलाचं नवीन लग्न आहे. जो बाप 8 तासाची ड्युटी करतो, जो बाप फक्त 8च तास काम करतो, तो बाप मुलाचं लग्न झाल्यानंतर 15 तास काम करतो. काय म्हणणं आहे तुमचं? बरोबर. माझ्यापेक्षा अनुभवी तुम्ही, माझ्यापेक्षा तुम्ही परपंच बघितलं, माझ्यापेक्षा संसार तुमचा मोठा. माझी तुम्हाला विनंती आहे, तो बाप, आई नेहमी आपल्या मुलाला कुठे घेते? कडेवर घेते, कमरेला घेते, पण तो बाप तुम्हा मला नेहमी कुठे घेतो? खांद्यावरती घेतो. दादा कशासाठी माहिती आहे? मी जे बघतोय ना त्याच्या पुढलं माझ्या मुलानं बघावं. माझा मुलगा मोठा व्हावा. आमचे पोपट काका या गावामध्ये तंटामुक्तीचे अध्यक्ष होते काही दिवस. या गावचे वाद मिटवण्याचं काम केलं.
या गावामध्ये मंदिर बांधण्याचं काम केलं. ज्या अहिल्या देवीने मंदिर बांधली ते काम आमच्या पोपट काकांनी या ठिकाणी केलं. महाराज, आम्हाला काकांचं महत्व तुम्ही सांगताय, पण महाराज ऐका ना, आम्हाला हे बी सांगा ना की जीवनामध्ये आम्ही करावं काय. हे दोन गोष्टी सांगतो. पुढं महिला मंडळ आहे, पुरुष वर्ग आहे. खिशामध्ये 500 रुपये 1000 रुपये जर असले ना, त्यातली 100ची नोट आपल्या बापाच्या हातात द्यायची. 100ची नोट आपल्या बापाच्या हातात द्यायची. 400 रुपये खिशात माघारी राहील. सकाळच्या वेळी झोपा, संध्याकाळी सकाळच्या वेळी उठा मारुती महाराज, ती 100ची नोट बापाला माघारी मागा. बाप दिल्याशिवाय राहणार नाही. पण 100ची नोट दिल्यानंतर त्या बापाचं काय होतं, छाती फुगते, काळीच वरती येते. खोटं नाही सांगणार, नारदाच्या गादीवरती 19 तारखेला मी गाडी घेतली परवाच्या दिवशी. या सगळ्यांना माहिती आहे, सगळ्याला ज्ञात आहे. माझ्याकडे फक्त कमी पैसे होते. डाऊन पेमेंट 2.5 लाखाचं होतं. 2.5 लाखाचं डाऊन पेमेंट. मारुती महाराज, तुम्ही वस्तूची ती बघितली. माझ्या बापानं घरी गेल्यानंतर 1 लाख माझ्या बापानं हातात ठेवलं, जो की माझा बाप साला नाही. दुसऱ्याच्या दारातनं 1 लाख मागून आणून आपला महाराज रोज कीर्तन करत जातं. गाडी आणून दिली पाहिजे, की गाडी दिली पाहिजे. 1 लाख माझ्या बापानं माझ्या हातात ठेवलं. मग माझी तुम्हाला हात जोडून विनंती, कोपऱ्यापासून विनंती करतो. आपली हिंदू धर्म आहे. हिंदू धर्मामध्ये आपल्या बापाला महत्वाचं मान. तुम्हाला खरं सांगू, मी दुसऱ्याच्या धर्माचं महत्व वाढवणार नाही, पण त्यांच्या घरातलं पोरगं 400 रुपयांनी कामाला जातं, घरी येतं आणि घरी आल्यानंतर आपल्या आईला विचारतं, अम्मी जान, अब्बू जानने खाना खाया. त्यांचं पोरगं विचारतं. पण आमचं 60, 50, 40 वर्षाचं झालेलं पोरग, 30 वर्षाचं पोरग, 20 वर्षाचं पोरग कधी आपल्या आईला विचारत नाही बापानं जेवण केलं का म्हणून. झालंय माझं कीर्तन. आणि मला एक ज्ञात आहे की आता एक अशी एक प्रथा पडली महिला मंडळ पुरुष वर्ग. बुवा कीर्तनामध्ये काय सांगत असला की बसलेल्या मंडळीचं एकच काम असतं, त्यांचं सांगायचं काम आहे. आमचं सांगायचं काम आहे, सुधारायचं काम कोणाचं आहे? तुमचं काम आहे देवा. तुम्ही जीवनामध्ये सुधारा. जर का तुम्ही सुधारला तर आम्ही कीर्तनामध्ये दुसरे विषय घेऊ. हे विषय घेऊ का? नाही, हे विषय अजिबात घेणार नाही. म्हणून तुम्हाला सांगतो, असा बाप तुमच्या आयुष्यामध्ये आहे तो जपा. या शेंडगे परिवाराच्या आयुष्यातून तो बाप निघून गेला. बाप स्वाभिमानी बाळा त्याचा, कनकार कना त्याच्या हृदयात सुद्धा लाजाळूची संवेदना. त्याची पहाडाची छाती त्याच्या हृदया गुलाब, त्याच्या घामाच्या देवाना हिऱ्या मोत्याचा रुबाब. बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाला. बाप जागतो म्हणून घर झोपत खुशाल. बाप घराचा तो पाया आई कळसा त्यावरी. जेव्हा कोसळते घर तेव्हा खचतो पाया. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, त्या बापामध्ये नेहमी चांगला माणूस होता. महिला मंडळ तुम्हाला हात जोडून विनंती आहे, आपल्या सासऱ्याला सांभाळा नीट. माहेरला वाटतं ना तुमचा बाप नीट राहावा, तुमचं वडील नीट राहावं, त्यांचा सांभाळ कोणी करावा? सुन न करावा. मग इकडं सासरला आपल्या सासऱ्याला चांगलं सांभाळा. माझी विनंती आहे, तो बाप काबाड कष्ट करतो आणि आपल्या मुलीचं लग्न जमावतो. मुलीचं लग्न जमवत असताना किती ठिकाणचं जाऊन त्या झालवाल्याला विनंती करतो, त्या बँडवाल्याला विनंती करतो, त्या मंडपवाल्याला विनंती करतो, सगळ्याला सांगतो
की सगळ्यांनी समजून घ्या. तो बाप या शेंडगे परिवाराच्या घरातून आज निघून गेलेला आहे. मला सरांनी सांगितलं महाराज त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी खूप कष्ट केले. काही नव्हतं त्यांच्यापाशी, एवढी प्रॉपर्टी आहे, एवढी संपत्ती आहे, फक्त त्यांच्या कष्टामुळे आहे. म्हणून त्यांच्या कष्टातून उतराई होण्यासाठी, त्यांच्या उपकारातून उतराई होण्यासाठी त्यांच्या तिन्ही पोरांनी केलेला अट्टास आहे. एवढा मोठा कार्यक्रम आहे, सुंदर नियोजन आहे. सर्वांना धन्यवाद देतो आणि तुम्हाला सांगतो तो बाप कसा असतो, बाप कसा असतो. पुरामंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी कुणा डोळ्यात पाणी. जिजू जिजू संसाराचा काळा गगा, वटामंदी हसू जरी कनावाला. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची दापर, लय अवघड हाय गड्या गुमगाया बापर, गुमगाया बापर, लय अवघड हाय गड्या गुमगाया बापर, गुमगाया बापर. तो बाप तवा मला बाप माझा डोंगरावानी दिसला, आयुष्यभर नशिबाशी जगला. तवा मला बाप माझा डोंगरावानी वाटला. पण असा बाप तुमच्या आयुष्यामध्ये आहे, तो आहे तो परिपर सांभाळा. मला आधीच सांगितलं टायमिंगला कीर्तन सोडा, पण कीर्तन बरोबर 10:30 चालू झाले. महाराजांना बोलण्यासाठी 2 तास द्यावं. पण माझी विनंती, आम्ही थोडंसं उशिरा पोहोचलो, काही कारण आहेत, काही वेळ आहे, काही ठिकाणच्या अडचणी आहेत, त्या सगळ्या समजून घेऊन तुम्ही आम्हाला या ठिकाणी उभं केलं. आणि तुम्हाला आवर्जून सांगतो, ही बाजूला उभे राहिलेत ना, या कीर्तनाचा कीर्तनकार निस्ता बोलतो. कीर्तनकार पोपटावणी कसा मिठू मिठू, हा इकडले लोक बोलत बी नाही, हसत बी नाही. मलाच प्रश्न पडला, मीच येड्यावणी 2 तास झालं बोलतोय. जरा रिस्पॉन्स पाहिजे ना. हा तिथं बसल्यावर कसं शिट्ट्या मारून फेट मारता नाही शिट्ट्या तिकडे, तसं कीर्तन बसल्यावर रिस्पॉन्स तरी द्या. होईला होई म्हणत नाही ना. याला रेंज कशी पाहिजे माहिती का बरं का चेअरमन साहेब, कीर्तनांमध्ये बसलं की रेंज कशी पाहिजे, 5G पाहिजे. आणि 70 Pro Max चा काय पाहिजे, मोबाईल पाहिजे. रेंज जोरात भेटली तुम्हाला गोष्टी कळतात, तुमच्या लक्षात येतात. म्हणून चला झालेलं कीर्तन, की कीर्तनकार नुसतं कीर्तनामध्ये बोलत असतो, पण कीर्तनाचा मुख्य प्राण ही टाळकरी मंडळी, ही गायक मंडळी, वादक मंडळी. एकदा यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा. का म्हणलो माहितीये का म्हणलो, इथं 2 तास बसल्यानंतर कानाला किती गोड वाटतं का नाही. कुणा कुणाला गोड वाटतं त्यांनी हात वर करा. बाकीशाला गोडच वाटत. चुकीचं कीर्तन ठेवलं बरं का शेंडके पाहुणं, पुढल्या वर्षी दुसरं कीर्तन ठेवा. ह्यांना चुकीचं वाटतं. कीर्तनामध्ये बसल्यावर कानाला गोड लागतं, डीजेच्या पुढे गेल्यावर कानाला गोड लागतं का. पताक पताक आवाज लय पताक पताक वाजतं, कानाला गोड लागत नाही. पण इथं आल्यानंतर पकवाज गोड वाजतो, गाणारे गोड वाजवतात, टाळ गोड वाजतात, भारी वाटतं ना. महाराष्ट्रातील एक नामवंत पकवाजवाले ज्यांनी शिवलीला ताई पाटील यांची कीर्तन 3 वर्ष सलग वाजवली. त्यांचे ड्रायव्हर म्हणून बी काम केलं आणि त्यांचे पकवाज वादक म्हणून बी काम केलं. माऊली महाराज पटाडे त्यांच्यासोबत ते 2 वर्ष होते. माझं भाग्य समजतो, नारदाच्या गादी भगवंताच्या पुढे बोलतो, महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा पकवाच्या माझं कीर्तन वाजवतं. टाळी वाजवायची, अंग हलतं का नाही वाजवायला लागल्यावर. आराध्याच्या गाण्यात गेल्यावर कसं वाजतं, सखूबाई निघाली पाण्याला, त्यांना भारी वाजतो वाढ. बघा कसं वाजवा, 13 वाजल्यावर इकडं घुमकं वाजल्यावर जोरात वाजतं. या बाजूला आमचे महाराष्ट्राचा लाडका आवाज आणि जे कित्येक कीर्तनकारांसोबत ते वाजवतात, ते कीर्तनकारांसोबत गातात आमचे प्रसाद दादा पाटील. एकदा दादासाठी टाळी. आवाजही मोठा, उंची मोठी. या बाजूला आमचे गायन कोकिळ टकले मामा अशोक महाराज टकले, सुंदर आवाज, गोड गायन. एकदा जोरदार टाळी. 35 वर्ष माणसानं बांधकाम क्षेत्रात काम केलं. किती वर्ष ते अलीकडे दिसते का, इकडे वर बघा.
35 वर्ष दुसऱ्याची घरं रचून दिली. आवड होती परमार्थाची, माळ होती गळ्यात, पण चान्सच कधी भेटत नव्हता. 35 वर्ष दुसऱ्याची घरं बांधून दिली. आता रोज कीर्तनाला ते आमच्या सोबत फिरतायत. तुम्ही म्हणतात महाराज देवाची सेवा केली, प्रामाणिकपणे काम केलं तर भेटतं काय? त्याचं एक उत्तम उदाहरण. 35 वर्ष दुसऱ्याची घरं बांधून झाली की आता कीर्तन क्षेत्रामध्ये मोठं नाव झालंय त्यांचं. या पलीकडल्या बाजूला आमचे मार्गदर्शक, माझे गुरुबंधू, ज्यांची जोग महाराज शिक्षण संस्था सुटली, असे असणारे आमचे सुनील महाराज जगताप यांनाही धन्यवाद. आणि महाराजांची सुंदर अशी संस्था आहे, सुंदर अशी पोरं तुम्ही. आणि काय नाव? प्रगट महाराज. एकदा प्रगट महाराजांसाठी टाळी. त्यांची पोरं आहे ती. यांच्याकडे तोंडाकडे बघितल्यावर गोड वाटतं का नाही? तेज आहे का नाही यांच्या तोंडावर? वारकरी संप्रदायामध्ये आला आणि शिकला की चेहऱ्यावर काय राहतं? तेज. आणि मग महाराज मग संसारी लोकांच्या तोंडाकडे बघितलं की करापलेली म्हणणार. आमची तोंड संसारी लोकांची वेगळी, यांचे चेहरे जरा वेगळे दिसतात, वेगळे असतात. मग त्यांनाही धन्यवाद. बुवाच्या कीर्तनाला एक कॅमेरावाला नसतो. आजी या बुवाच्या कीर्तनाला 2-2 कॅमेरे आहेत. मग त्या दोन्ही कॅमेरावाल्यांना धन्यवाद, ज्यांच्यामुळे मी महाराष्ट्रामध्ये पोहोचलो, ज्यांच्यामुळे माझं नाव महाराष्ट्रामध्ये, ज्यांच्यामुळे मी इतर ठिकाणी कीर्तन करतो. असे असणारे आमचे राजमुद्रा चॅनेलचे सर्वा, ज्यांनी गेल्या महिन्यातच, गेल्या 10 दिवसापूर्वी बरोबर ना, महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलीलाताई पाटलांचं विमानाने प्रवास करून त्यांनी कीर्तन शूट केलं. फक्त कीर्तन शूटिंग करायला शिवलीलाताईंनी त्यांना 50,000 दिलं. किती? आज मी किती दिलं नाही सांगणार. 50,000चा गडी मी उभा केला तिकडे. त्यांनाही धन्यवाद. या बाजूला ज्यांनी साऊंड सिस्टीम लावली दादा, वा गोड आहे. किती मस्ती तुमच्या? 5 आहे त्या. 5च्या 10 हो नारदाच्या गादीवर सांगतो. त्यातली एखादी शिल्लक राहिली मला आणून द्या पुढल्या वर्षी. तुम्हालाही धन्यवाद, सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि आवर्जून शेंडगे परिवार, या शेंडगे परिवाराने सुंदर असं नियोजन केलं, सुंदर असं आयोजन केलं, ज्यांनी वडिलांच्या ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न केला. आणि अशा शेंडगे परिवारासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. टाळी कीर्तनांमध्ये टाळी वाजवत जा. कीर्तनकारांनी सांगितलं त्याच्या फायद्यासाठी ती टाळी वाजवा म्हणतं का? नाही. तुम्ही टाळी वाजवले म्हणलं की आम्हाला फायदा आहे का? तुम्ही आम्हाला पैसे देता का? नाही. कीर्तनामध्ये टाळी वाजवली की काय होतं? पुण्यामध्ये वाढ होते, पुण्यामध्ये संचय होतो. म्हणून चला झाले माझं कीर्तन. सर्वांना धन्यवाद देतो. आता सगळी उंच येते, सगळी चांगली येते. बुवा तेवढा आता शेंडगे महाराजांनी नवनाथ सरांनी मला बघितलं नव्हतं, पण जेव्हा गाडीतून बघितलं बुवा बुडका दिसला. आता प्रश्न पडला असेल, छोटा पॅकेट बडा धमाका. असो चला, तुमच्या सर्वांचं प्रेम आहे. देव कुठली नाही कुठली गोष्ट एखाद्याला कमी देत असतो. उंची देवानं मला कमी दिली. चला तर सर्वांच्या चरणी समर्पित करतो झालेली सेवा. ज्या संतांमुळे मी बोलू शकलो त्या संतांचं मोठ्या प्रेमानं भजन. आलेल्या सर्व राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा सर्व क्षेत्रातून आलेल्या सर्वच गावकऱ्यांचं, सर्व शेंडगे परिवाराच्या वतीनं या ठिकाणी धन्यवाद. कुणाचा नाम उल्लेख केलाय जर राहून गेला असेल तर ती महाराजाची चुकी. जेवढं काही कीर्तनामध्ये चुकलं असेल ती माझ्या पदरात द्या. बरका मसले मंडळी, जेवढं काही चुकलं असेल ती माझ्या पदरात द्या. जाता जाता घरी घेऊन जातो आणि आकलूज मध्ये सोडून देतो. चुकीचं घरी नेऊन काय करायचं? बरोबर असेल ते घरी न्या. आणि झालेली सेवा तुकोबर आहे, ज्ञानोबर आहे, सर्वांच्या चरणी समर्पित करतो. आणि सेवेला पूर्णवेळा ज्यांची या ठिकाणी प्रमुख उपस्थिती आहे असे आपल्या भागाचे वैभव प्रीतम सिंह देवकाते पाटील चेअरमन साहेब. एकदा चेअरमन साहेब सुद्धा वेळात वेळ काढून, राजकीय लोकांना खरंच काम असतात, आम्हाला राजकीय लोकांना काम असतात, कधी कळलं माहितीये का? दादा गेल्यानंतर खरंच आमच्या आयुष्यामध्ये राजकीय लोक आहेत म्हणून विकास आहे, राजकीय लोक आहेत म्हणून आमच्या गावाला शोभा आहे. नाहीतर त्यांनी रस्तच नसतं दिलं, त्यांनी विकासच नसता केला तर आमच्याकडे विकास कसा आला असता? नसता आला. म्हणून असे चेअरमन साहेब, मल्हार साखर कारखाना आणि डिस्टिलरीचे प्रमुख, त्यांच्यामुळे आपल्या ऊसाला भाव आहे. असा ऊस त्यांच्याकडे जातोय म्हणून त्यांच्यासाठी एकदा टाळी. म्हणजे पुढल्या वर्षी अजून थोडंफार काय वाढवता आलं तर ते वाढवतात. म्हणून त्यांना धन्यवाद. सर्वांच्या चरणी सेवा समर्पित करतो आणि सेवेला पूर्णविराम. तुका
थोडा आवाज कमी राहू साक्षात महाशिवाचा रुद्र कडिये वाणी भारती कडिये वाणी भारती जय हो तुम्ही कीर्तन मध्ये आला आणि तुम्हाला असं वाटलं की जरी या ठिकाणी काहीच घेऊन जायचं नाही तर आमचे विशाल महाराज खोले ज्यांनी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घातला आणि ज्यांनी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये पिंगळा फेमस केला हे जरी नाही कळालं मग दुसरा येईल हे जरी नाही कळालं हे जरी नाही कळालं मग दुसरा येईल हे जरी नाही कळालं सरत शेवटी काळ बांधून येईल सरत शेवटी सरत शेवटी काळ बांधून येईल सरत शेवटी आमचे काय बाजाईल
लेखा पिंगळा माधवारी पिंगळा माधवारी बोल बोल लेखा हे वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे वर्तमान पुढे वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे आम्ही लटकीचे बोलो आम्ही वर्तमान खोटे लटकीचे बोलो आम्ही वर्तमान खोटे पिंगा ग बाई पिंगा पिंगा ग बाई पिंगा अवगा 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 गागड दे गागड 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 मने दादा दादा घ्या ग कुणी कुकू कुकू घ्या कोणी काळा मनी 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 कुंकू क्या कोणी काळा बाई कुंकू क्या कोणी काळा बाई ओ हो क्या महाराज काय चाललं होतं एवढे काय चाललं होतं आपल्या दारामध्ये सकाळचा येणारा पिंगळा आता पिंगळा बंद झाला आता महाराज पिंगळा कुठे इंगळा कुठे इंगळा आता पिंगळा नाही इंगळा नाही काय राहिलं नाही पण पिंगळा जो दारामध्ये येतो ते अशा प्रकारची दाणी या ठिकाणी सादर करतो राहुल सर रुपनवर पंचायत समिती सदस्य तसेच आनंद शेंडगे सर पंचायत समिती सदस्य दोन्ही पंचायत समिती सदस्य आले चेअरमन साहेब आलेले सर्वच राजकीय सामाजिक शैक्षणिक कला क्रीडा आध्यात्मिक सर्वच क्षेत्रातून आलेल्या मान्यवरांचं सहर्ष स्वागत सर्वांना शेंडगे परिवाराच्या वतीने धन्यवाद आणि याच ठिकाणी पूर्ण विठ्ठल जय जय जय